नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, कंबळीमुळे चक्क आता कामिनी जिन्यावरून खाली पडणार आणि ती चक्क आता मृत्यूच्या जाळ्यात जाऊन अडकणार. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या कामिनीने आत्तापर्यंत आपल्या कंबळीबाबत खूप सारे कट कारस्थाने केलेले असतात आणि तिला वाटत असतं की आता फायनली तिने काही जरी केले ना तरी तिचा खरा चेहरा कोणासमोर येणार नाही. तर आता कंबळीमुळे तुम्ही पाहिलंच की कामिनी आणि रागिनीच्या आयुष्यामध्ये किती सारं दुःख आता आलेलं असतं, कारण की त्यांनी केलेलं पापच एवढं असतं की त्या सगळ्या पापाचा घडा आता लवकरच भरणार आहे. दुसरीकडे मात्र राजनला माहीत असतं की लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर कंबळी माझी खरी मुलगी नाही आहे हे सत्य जर सगळीकडे पसरलं तर कामिनी आणि रागिनी दोघी मिळून देखील कंबळीला घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाहीयेत. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर सत्य बाहेर आणलंच पाहिजे. तर आता दुसरीकडे तुम्हाला पाहायला भेटेल इंटरेस्टिंग गोष्ट अशी की राजनचा आता वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसामध्येच आता सगळ्यात भयानक असा ट्विस्ट घडणार आहे, कारण की कंबळीपासून आता हळूहळू कामिनीला जास्तीत जास्त टेन्शन यायला लागतं. त्याच्यामुळे कामिनी ठरवते की आता मला लवकरात लवकर कंबळीचा काटा काढलाच पाहिजे. म्हणजे भले मला जेलमध्ये जावं लागलं आणि खडी फोडायला लागली तरी मी मागे पुढे पाहणार नाही, पण ह्या कंबळीला मी संपवूनच टाकणार आहे. कारण की कंबळी पुढे तुम्ही पाहाल की कंबळी हळूहळू आता आपल्या अनिकाला सुधरवण्याचा मार्गावरती घेऊन येत असते आणि अनिकाला ह्या कामिनीपासून आणि रागिनीपासून दूर करायचा प्रयत्न देखील कंबळी करते. कारण की कंबळीला माहीत असते की जर अनिकाला आपल्याला सुधरवायचं असेल तर हा एकमेव एकच मार्ग आपल्याकडे आहे. तर आता कंबळीच्या ह्या प्रयत्नाला यश येणारच असतं. तेवढ्यात मात्र ही कामिनी आणि रागिनी म्हणतात की आता लवकरात लवकर आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे ना, त्या जाळ्यामध्ये कंबळी स्वतः जाऊन अडकेल आणि जर कंबळी त्या जाळ्यामध्ये नाही अडकली तर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम आपल्यावरती येऊ शकतो. तर कामिनी चक्क आता आपल्या कंबळीला जिन्यावरून खाली ढकलून द्यायचं ठरवते. पण मित्रांनो, घडतं सगळं काही उलटंच, कारण की बिचारी कंबळी आपली पूर्णपणे कधी देखील कोणाच्या मध्यात ना आध्यात असते. पण कंबळीसोबत आता खूप भयानक अशी गोष्ट घडणार आहे, कारण की कंबळी अनिकाला चांगल्यासारखं समजवत असते तर त्या ठिकाणी कामिनीला हे सगळं काय पाहत नाही. कामिनी म्हणते की माझ्या अनिकाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न ह्या गावछाप कंबळीने केला ना तर ह्या कंबळीला आता मरावंच लागेल. तर चक्क तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता ही कामिनी आपल्या कंबळीच्या पाठीमागे जाते आणि तिला चक्क वरून त्या पायऱ्यांवरून खाली धक्का मारायचं ठरवते, जेणेकरून कंबळी खाली पडली की डायरेक्ट मरून जाईल. पण मित्रांनो, घडतं सगळं काय उलटंच. ही कामिनी तर गेली होती, कामिनी कंबळीला ढकलण्यासाठी सिद्धे गेली होती, परंतु तेवढ्यात मात्र ही महामूर्ख अनिका कधी ना कधी काय ना काय कुटाने करतच असते आणि तेवढ्यात मात्र ही कामिनी कंबळीला ढकलणार तर ही अनिकाचा हात मात्र कामिनीला लागतो आणि कामिनी चक्क कंबळीला ढकलायचं सोडून अनिकामुळे कामिनीच त्या जिन्यावरून खाली पडते आणि अशी तशी पडत नाही मित्रांनो, ती डायरेक्ट मृत्यूच्या जाळ्यात जाऊन अडकते. आणि हा सगळा प्रसंग घडल्याच्या नंतर त्या घरामध्ये ऋषी ही सगळेजण त्याच घरामध्ये असतात. तर कामिनी पूर्णपणे रक्ताभोंबळ होते आणि त्या ठिकाणी सगळी लोक जमतात, कामिनीला उचलण्याचा प्रयत्न करत असतात, सगळ्यांची धावपळ सुरू होते आणि आता मात्र हा सगळा आरोप येणार आपल्या कंबळीवरती मित्रांनो. कारण की यामध्ये पाहायला गेलं तर कंबळीची कुठे आणि कोणत्याही ठिकाणी काहीच चूक नाही आहे, कारण की ह्या अनिकानेच कामिनीला धक्का दिला कंबळीला वाचवण्याच्या नादामध्ये आणि ही कामिनी वरून डायरेक्ट जिन्यावरून खाली पडते आणि डायरेक्ट रक्ताभोंबळ होऊन जाते. आणि हे सगळं घडल्यामुळे मित्रांनो आता रागिनी प्रचंड चिडते, कारण की रागिनीची आई ती असते. त्याच्यामुळे रागिनी म्हणते की माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला ह्या कंबळीने, त्याच्यामुळे ह्या कंबळीला मी जिवंत सोडू शकत नाही. दुसरीकडे ऋषी म्हणतो की कंबळी असं कसं करेल, कंबळी असं करणं शक्यच नाही. राजांचा ह्या गोष्टीवरती विश्वास नसतो. दुसरीकडे मात्र आपल्या अन्नपूर्णा आजींचा ह्या गोष्टीवरती विश्वास नसतो. पण मात्र आता ही अनिका देखील मात्र कंबळीवरती आरोप लावते आणि म्हणते की ह्या गावछापनेच मी पाहिलं ना, माझ्या ग्रॅनी आजीला इथून ढकलून दिलं. आणि अनिका पण जोरजोरात रडायला लागते. दुसरीकडे रागिनी जोरजोरात रडायला लागते, कारण की त्यांना वाटतं की त्यांच्या आता ही कामिनी पूर्णपणे संपली, म्हणजेच ती आता वाचणार नाहीये. पण मित्रांनो, कहाणीमध्ये भयानक असा ट्विस्ट येतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये बिचारा कंबळीची काही चूक नसेल तरी पण सगळे काही आरोप आपल्या कंबळीवरतीच होत असतात. पण आता कंबळीला एवढ्या मोठ्या संकटातून कोण वाचवेल, कारण की जर कामिनीचा मृत्यू जर झाला तर आपल्या कंबळीला पोलीस 100% पकडणार, कारण की हे सगळं त्या अनिकाने घडवून आणलं होतं. पण मित्रांनो, बिचाऱ्या आपल्या कंबळीवरती सगळा काय आरोप गेलेला आहे. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहीतच असेल की गुरुजींनी सांगितलंच होतं
की कशाप्रकारे मात्र आपल्या गौरीला की पुढे जाऊन खूप भयानक अशी गोष्ट घडेल आणि ती हीच गोष्ट असणार आहे. जर कामिनीचा मृत्यू जर झाला तर आपली कमळी 100% जेलमध्ये जाणार. पण कामिनीने केलेल्या पापाची शिक्षा तिला भेटायला पाहिजे होती आणि ती अशा प्रकारे भेटली तर एक प्रकारे ते चांगलं झालं का वाईट हे तुम्हीच सांगा. आणि आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तुम्ही जेवढ्यात जास्तीत जास्त हाईप करचाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करा, कारण की पुढची इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट त्या ठिकाणी पाहायला येईल. त्या व्हिडिओवरती क्लिक करा. व्हिडिओ तुम्हाला डाव्या साईडला दिसत असेल तिथे क्लिक करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.